इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी एक मोठं भाकीत केलंय। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील असं शरद पवारांनी म्हटलंय। काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील असं पवारांनी म्हटलंय। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत असं देखील शरद पवारांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांची विचारसरणी आमच्यासारखीच आहे, समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक असं पवारांनी म्हटलंय। पवार साहेब तो मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागलेल्या मांडीला लावून बसताय। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतात। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही इंडियाची एक फ्रंट उघडलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही। प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल किंवा इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेलं आहे। आज पत्रकारांच्या मुलाखतीमध्ये असं म्हणण्याची आवश्यकता का पडली? त्याचं कारण साधं आहे। एक तर त्यांनाही जाणवलं की राष्ट्रवादीचं भविष्य काय, भवितव्य काय। आज जे लोक राष्ट्रवादीसोबत आहेत ते राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादीच्या विचाराला पुढे नेण्याच्या दृष्टीने ते परिपूर्ण नाही। जो राष्ट्रवादी पक्षाचा आधार होते ते अजितदादा पवार आज अजितदादा सोबत नाही। प्रादेशिक पक्षांची आवश्यकता प्रत्येक राज्याला फार महत्त्वाची आहे। त्याचं कारण असं की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्या त्या राज्याची अस्मिता, त्या त्या राज्याची संस्कृती जपतात, आणि त्यामुळे त्या त्या राज्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न धसास लावण्याचं काम हे प्रादेशिक पक्ष करत असतात। आणि तो त्यांचा स्वाभिमानाचा विषय असतो, त्याच्या भाषा संरक्षणाचा, रक्षणाचा, संवर्धनाचा विषय असतो, आणि म्हणून प्रादेशिक पक्ष जिवंत राहणं फार गरज आहे आणि काळाची गरज आहे ती। त्याच्यामुळे पवारसाहेब फार मोठं व्यक्तिमत्व आहे, मी काय त्यांच्या वक्तव्याला छेद देत नाही, पण प्रादेशिक पक्ष हे जिवंत राहणं ही काळाची गरज आहे, एवढं मात्र नक्की। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिलाय की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन। साऊथ मध्ये राज्य पातळीवरचे पक्ष, राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे। तुम्ही तेलंगणा घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तामिळनाडू घ्या, ह्याच तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, इव्हन बेंगलोरमध्ये देखील काही राज्य स्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते, अशी परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।